नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की शनी महाराजांची मूर्ती काळी का असते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती। दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील डोलीत आपल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली। अशा प्रकारे महर्षी दधीची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं। इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहानभुकेसाठी आकांत मांडला। खायला काहीच न दिसल्यानं त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली। त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला। झाडाची डोली हेच त्याचं घर झालं। हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं। झाडाच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं। एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला। नारदांना आश्चर्य वाटलं। त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली। नारद म्हणाले, हे बालका, तू कोण आहेस? त्यावर बालक म्हणाला, मलाही ते माहीत नाही, मला तेच जाणून घ्यायचं आहे। त्यावर नारद म्हणाले, तुझे आईवडील कोण आहेत? हे ऐकून बालक म्हणाला, मला तेही माहीत नाही, मलाही तेच जाणून घ्यायचे आहे। तेव्हा नारदांनी ध्यान लावलं आणि नारदांना जे कळलं त्यामुळे नारदांना महादाश्चर्य वाटलं। ते म्हणाले, हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधीचीचा पुत्र आहेस। तुझ्या पित्याच्या अस्थींच्या सहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्ये करूनच देवांना असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं। तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं 31 वर्षाचं होतं। बालक म्हणाला, माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होतं? तेव्हा नारदांनी सांगितलं, तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती। हे ऐकून बालक म्हणाला, मग माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं? त्यावर नारद म्हणाले, शनिदेवाची महादशा। एवढं सांगून नारदांनी पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली। नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादानं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं। ब्रह्मदेवानी पिप्पलादाला वर मागायला सांगितलं। तेव्हा पिप्पलादानं मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला। मग ब्रह्मदेवानी तथास्तु म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला। हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादानं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं। त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले। शनिदेव समोर येताच पिप्पलादानं आपली नजर त्यांच्यावर रोखली। त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं। हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं। सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवानी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं। प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले। शेवटी स्वयं ब्रह्मदेवानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली, पण पिप्पलादानं ती विनंती धुडकावून लावली। शेवटी ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला एकाऐवजी 2 वरदान देण्याचं कबूल केलं। मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली। पिप्पलादानं ब्रह्मदेवाला 2 वर मागितले। त्यातला पहिला म्हणजे जन्मानंतर पहिली 5 वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही, ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही। दुसरा वर म्हणजे माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे, म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करेल त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही।
त्यावर ब्रह्मदेव तथास्तु म्हणत तिथून गुप्त झाले. तेव्हा पिप्पलादानं आगीत जळणाऱ्या शनिदेवांच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना. म्हणून तेव्हापासून शनैश्चरतीय शनैश्चरः अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनैश्वर म्हटले जाते. आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनींची काया काळी ठिक्कर पडली. शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. पुढे पिप्पलादानं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवलं जातं. तर मंडळी, आशा करते शनी महाराजांची मूर्ती काळी का असते याबद्दलची माहिती आणि कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि कथा जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.